इराण अमेरिका युद्धामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला, तेलाच्या किमती वाढल्या आणि अनेक देशांमध्ये इंधन तुटवड्याची चर्चा सुरू झाली. या सगळ्यात एक इंधन पुन्हा चर्चेत आलं, ते म्हणजे LPG गॅस. आपल्या घरातील स्वयंपाकापासून हॉटेल, उद्योग आणि वाहनांपर्यंत वापरला जाणारा LPG जगाच्या ऊर्जा व्यवस्थेत खूप महत्त्वाचा आहे. पण प्रश्न असा आहे, LPG गॅस नक्की तयार कसा होतो? त्यात असलेले प्रोपेन आणि ब्युटेन म्हणजे काय? आणि हा गॅस सिलेंडरमध्ये द्रव्य स्वरूपात कसा राहतो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी विहंग ठाकूर. तर तुमच्या घरात वापरला जाणारा घरगुती सिलेंडरमधील गॅस म्हणजेच LPG होय. LPGचा फुल फॉर्म आहे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. सोप्या शब्दात म्हणायचं तर द्रवरूप पेट्रोलियम वायू. हे एक ज्वलनशील इंधन गॅस आहे, जो मुख्यतः दोन गॅसपासून बनतो. पहिलं म्हणजे प्रोपेन आणि दुसरं म्हणजे ब्युटेन. हे दोन्ही गॅस पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूपासून तयार होतात. सामान्य परिस्थितीत हे गॅस असतात, पण जेव्हा त्यांना जास्त दाब दिला जातो तेव्हा ते द्रव स्वरूपात बदलतात. म्हणूनच LPG सिलेंडरमध्ये गॅस द्रव्य स्वरूपात साठवला जातो. LPG गॅस मुख्यतः दोन मार्गांनी तयार होतो. पहिला मार्ग म्हणजे नैसर्गिक वायूपासून. जमिनीखालून जेव्हा नॅचरल गॅस बाहेर काढला जातो तेव्हा तो एकच गॅस नसतो. त्यामध्ये मिथेन, प्रोपेन आणि ब्युटेन असे अनेक प्रकारचे गॅस मिसळलेले असतात. हा वायू नंतर प्रोसेसिंग प्लांटमध्ये नेला जातो, जिथे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं हे वेगवेगळे गॅस वेगळे केले जातात. या प्रक्रियेतून प्रोपेन आणि ब्युटेन हे दोन महत्त्वाचे गॅस वेगळे काढले जातात आणि त्यांच्याच मिश्रणातून पुढे LPG गॅस तयार केला जातो, जो नंतर सिलेंडरमध्ये भरून घराघरात पोहोचतो. LPG तयार होण्याची दुसरी महत्त्वाची पद्धत म्हणजे क्रूड ऑइल रिफायनिंग म्हणजेच कच्च्या तेलाचे शुद्धीकरण. जमिनीखालून काढलेले कच्चे तेल थेट वापरता येत नाही, त्यामुळे ते मोठ्या रिफायनरीमध्ये नेले जाते. तिथे हे खनिज तेल खूप जास्त तापमानावर गरम केलं जातं आणि त्यानंतर त्यातील वेगवेगळे घटक वेगळे केले जातात. या प्रक्रियेला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन असे म्हणतात. या प्रक्रियेतून पेट्रोल, डिझेल, केरोसिन यासारखी विविध इंधने तयार होतात. त्याचबरोबर प्रोपेन आणि ब्युटेन सारख्या वायूंच्या मिश्रणातून LPG गॅसही तयार केला जातो, जो पुढे सिलेंडरमध्ये भरून वापरासाठी पाठवला जातो. आता प्रश्न पडतो की LPG तयार करण्यासाठी वापरले जाणारे प्रोपेन आणि ब्युटेन नेमकं काय असतात? तर हे दोन्ही ज्वलनशील हायड्रोकार्बन गॅस आहेत. यापैकी प्रोपेन हा असा गॅस आहे जो थंड वातावरणातही सहज जळतो आणि जास्त ऊर्जा निर्माण करतो. त्यामुळे थंड हवामानात असलेल्या देशांमध्ये LPG मध्ये प्रोपेनचं प्रमाण जास्त ठेवलं जातं. दुसरीकडे ब्युटेन हा देखील ज्वलनशील गॅस असला तरी तो खूप थंड तापमानात कमी कार्यक्षम ठरतो. त्यामुळे भारतासारख्या उष्ण किंवा उबदार हवामान असलेल्या देशांमध्ये LPG मध्ये ब्युटेनचे प्रमाण तुलनेने जास्त ठेवलं जातं. साध्या शब्दात सांगायचं झालं तर प्रोपेन आणि ब्युटेन या दोन गॅसच्या मिश्रणातूनच आपण घरात वापरत असलेला LPG गॅस तयार होतो. सामान्य परिस्थितीत LPG हा गॅस स्वरूपात असतो, पण जेव्हा तो सिलेंडरमध्ये भरला जातो तेव्हा त्याला जास्त दाबाखाली ठेवलं जातं. हा जास्त दाबामुळे हा गॅस द्रव्य स्वरूपात बदलतो. त्यामुळे कमी जागेत जास्त प्रमाणात LPG साठवणं शक्य होतं. जेव्हा आपण गॅस स्टोव्ह सुरू करतो तेव्हा सिलेंडरमधील दाब कमी होतो आणि द्रवरूप LPG पुन्हा गॅसमध्ये बदलू लागतो. हा गॅस पाईपद्वारे बर्नरपर्यंत पोहोचतो आणि तिथे जळून आपल्याला स्वयंपाकासाठी आवश्यक उष्णता मिळते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की LPGला नैसर्गिक वास नसतो, पण जर गॅस लीक झाला तर तो लगेच कळायला हवा म्हणून LPG मध्ये इथाईल मकॅप्टन नावाचं रसायन मिसळलं जातं. यामुळे गॅसला तीव्र वास येतो आणि गळती लगेच लक्षात येते. मध्य पूर्व हा जगातील सर्वात मोठा तेल आणि गॅस उत्पादक प्रदेश आहे. इराण, सौदी अरेबिया आणि कतार सारखे देश मोठ्या प्रमाणावर खनिज तेल आणि LPG निर्यात करतात. म्हणूनच जेव्हा या भागात युद्ध किंवा तणाव वाढतो तेव्हा जगभरातील ऊर्जा बाजारावर परिणाम होतो. इंधनाच्या किमती वाढतात आणि काही देशांमध्ये LPGचा हा पुरवठा कमी होऊ शकतो. तर थोडक्यात सांगायचे झाले तर LPG हा प्रोपेन आणि ब्युटेनचं मिश्रण आहे.
जो नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलापासून तयार होतो. सिलेंडरमध्ये तो द्रव्य स्वरूपात साठवला जातो आणि वापरताना पुन्हा गॅसमध्ये बदलतो. आणि म्हणूनच आज LPG जगातील सर्वात महत्त्वाच्या आणि स्वच्छ इंधनांपैकी एक बनला आहे. तर हा विषय तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.